नमस्कार, मी सुरेश बोरकर, गव्हर्नमेंट ITF भिवापूर या ठिकाणी RAC इन्स्ट्रक्टर म्हणून कार्यरत आहे. रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगमध्ये सायक्रोमेट्री नावाचा एक भाग आहे. या भागामध्ये सायक्रोमीटर नावाचं एक उपकरण आहे. त्याचा उपयोग कसा करायचा याचा आपण आता एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला त्याची माहिती देतो. एअर कंडिशनिंगमध्ये सायक्रोमेट्री नावाचा एक भाग आहे. सायक्रोमेट्री म्हणजे काय, तर हवेचा अभ्यास करणारं शास्त्र. एअर कंडिशनिंगमध्ये आपण जेव्हा हवा कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या हवेला कम्फर्टेबल करताना वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक असते. यामध्ये सायक्रोमेट्री, त्याला आपण म्हणतो सायक्रोमेट्री. तर सायक्रोमेट्री म्हणजे काय, तर हवेचा अभ्यास करणारं शास्त्र. यामध्ये एक सायक्रोमीटर नावाचे उपकरण आहे. यामध्ये आपण दोन गोष्टी करू शकतो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल की दोन थर्मामीटर लागलेले आहेत. जे आपण थर्मामीटरचा उपयोग काय आहे, तापमान मोजणे, हवेचं तापमान मोजणे, हे थर्मामीटरचा उपयोग आहे. पण आपल्याला या ठिकाणी या उपकरणामध्ये आपल्याला दोन थर्मामीटर दिसतात. या दोन थर्मामीटरमध्ये काय फरक दिसत आहे, एक थर्मामीटर पूर्णपणे ओपन आहे, जे नॉर्मली ऑर्डिनरी थर्मामीटर असते, ज्याचा वापर आपण तापमान मोजण्याकरता करतो. आणि दुसरं जे थर्मामीटर आहे त्याच्यावर एक कापड गुंडाळलेलं दिसतं आहे आपल्याला. ठीक आहे. तर आता याचा उपयोग कसा करायचा, गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेशन किंवा काढता येतात हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी हा एक शब्द आहे. त्याला मराठीमध्ये आपण सापेक्षिक आर्द्रता म्हणतो. एअर कंडिशनिंगचा हा महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला ती गोष्ट माहिती असणं आवश्यक असते. आपल्याला वेगवेगळ्या ज्या एखाद्या रूमचं तापमान कम्फर्टेबल करण्याकरता ती गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. तर ही जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे ही काढण्याकरता आपल्याला दोन गोष्टीची आवश्यकता असते, एक ड्राय बल्ब टेम्परेचर आणि एक वेट बल्ब टेम्परेचर. आता ड्राय बल्ब टेम्परेचर आणि वेट बल्ब टेम्परेचर कसं काढायचं, तर त्यासाठी हे उपकरण तयार झालेलं आहे. याला म्हणतात स्लिंग सायक्रोमीटर. या उपकरणामध्ये स्लिंग म्हणजे काय, आपण त्याला फिरवू शकतो म्हणून तो स्लिंग आहे, बरोबर आहे. आणि सायक्रोमीटर म्हणजे त्याच्यामध्ये आपण रिडिंग घेणार आहोत, त्या गोष्टी याच्यामध्ये आपण काढणार आहोत. आता याचा उपयोग कसा करायचा, तर आपण नॉर्मली जेव्हा कुठल्याही थर्मामीटरनं टेम्परेचर घेतो ते त्या रूमचं एक नॉर्मल थर्मामीटर असतं. जनरली आपण थर्मामीटर कुठे वापरतो, आपण आपल्या घरगुती वापरामध्ये आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो एखाद्या, तेव्हा आपण त्या ठिकाणी आपल्या शरीराचं तापमान मोजण्याकरता थर्मामीटरचा वापरतो, बरोबर आहे. त्याला ॲक्च्युली मेडिकल थर्मामीटर म्हणतात. आणि हे जे थर्मामीटर आहे हे पण तसंच आहे. त्याच्यामध्ये पारा असतो, मर्क्युरी. पाऱ्याचं रिडिंग, तापमान जसं वाढतं त्याप्रमाणे त्याचं रिडिंग खालीवर होत राहते, त्याप्रमाणे आपण त्याचं रिडिंग घेतो. तर या उपकरणामध्ये आपल्याला दोन थर्मामीटरचा वापर करण्यात आलेला आहे. हे इकडच्या साईडला जे थर्मामीटर आहे माझ्या डाव्या बाजूला मी जे दाखवत आहोत, हे ऑर्डिनरी थर्मामीटर आहे. ठीक आहे. तर या थर्मामीटरमध्ये आपलं जे काही रूमचं तापमान आहे आजचं ते तापमान दाखवेल. आणि दुसऱ्या प्रकारचा थर्मामीटर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक कापड गुंडाळलेलं दिसत आहे, त्याला म्हणतात वेट बल्ब टेम्परेचर. पहिला आहे ड्राय बल्ब टेम्परेचर, दुसरा आहे वेट बल्ब टेम्परेचर. आता हे दोन्ही टेम्परेचर कॅल्क्युलेशन करण्याकरिता हे जे कापड आहे गुंडाळलेलं, आपल्याला हे थर्मामीटर उपयोग करताना याला आपल्याला ओलं करावं लागतं. ओलं करण्यासाठी तुम्हाला थर्मामीटरच्या बाजूला एक टॅप दिलेली आहे, टॅप दिलेली आहे. या टॅपमध्ये जर आपण पाणी भरलं, लक्ष द्या इकडे, टॅपमध्ये मी पाणी भरत आहे. हे जे कापड आहे जोपर्यंत ओलं होणार नाही, पूर्णपणे वेट होणार नाही, तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाणी भरायचं आहे. थोड्या वेळाने पूर्ण कापड ओलं होऊन जाणार, बरोबर आहे. आता हे ओलं का करतो आपण, याचं कारण काय, असं दोन रिडिंग घेण्याची आवश्यकता का आहे. एक ड्राय बल्ब टेम्परेचर घेतो आपण, वेट बल्ब टेम्परेचर. ह्या दोन्ही टेम्परेचर मोजल्यानंतर आपल्याला या रूममध्ये सध्या रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आहे ते काढायचे. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर आपण विचार केला तर प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळी असते. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, की वातावरणामध्ये उपलब्ध असलेले जे काही मॉइश्चर आहे, ज्याला आपण आर्द्रता म्हणतो, त्याचं प्रमाण ते आपण टक्केवारीमध्ये किंवा पर्सेंटेजमध्ये काढतो. तर आपल्याला या उपकरणाचा उपयोग करून आपल्याला ती गोष्ट काढायची आहे.
आता हे करताना काय करणार आहोत आपण, कपडा पूर्णपणे ओला करणार आहोत. ठीक आहे. ओला केल्यानंतर काय होईल, तापमानामध्ये फरक पडेल का, दोन्ही तापमानाच्या काय फरक पडेल. हे जे इकडचं टेम्परेचर आहे, जे ऑर्डिनरी थर्मामीटर आहे त्याचं टेम्परेचर जे रूमचं दाखवणार तेच दाखवणार. याचं मात्र टेम्परेचर काय होईल, कमी होईल. का बरं कमी होईल, का बरं कमी होईल, आपण इथं पाण्यानं याला ओलं केलेलं आहे. ठीक आहे, आपण याला पाण्यानं ओलं केलेलं आहे, बरोबर आहे. आता या रूममध्ये जी काही ह्युमिडिटी असेल, वातावरणात सध्या जी काही आर्द्रता असेल या रूममधली, त्याप्रमाणे याचं टेम्परेचर काय होईल, डाऊन होईल. आता जेव्हा मी याला वापरताना याला काय करणार आहोत आपण, आता याला नावच आहे स्प्रिंग थर्मामीटर. आता मी याला फिरवणार, तर हेच आपल्याला साधारणतः 1 मिनिटापर्यंत फिरवायचं. हे आपल्याला 1 मिनिटापर्यंत फिरवायचं. तर साधारणतः 1 मिनिटामध्ये याच्यात 30 रिव्हॅल्युशन म्हणजे 30 फेरे पूर्ण झाले पाहिजे यापर्यंत त्याला फिरवायचं. ठीक आहे. आता हे जे सुरुवातीचं टेम्परेचर आहे ट्रायबल टेम्परेचरचं, ते साधारणतः 25 डिग्री सेल्सिअस होतं, बरोबर आहे. आणि आता याचं टेम्परेचर डाऊन झालेलं आहे, हे आलेलं आहे 20 डिग्री सेल्सिअस होतं. ठीक आहे. आता हे टेम्परेचर का बरं उतरलेलं आहे, याच्यामध्ये जो मर्क्युरी आहे, मर्क्युरीनं काय केलं आहे, आता हे जे आपण जे ओलं केलेलं कापड, या कापडातली जी उष्णता आहे, जे पाण्याचं जे आहे, ती मर्क्युरीनं आपल्याकडे ओढून घेतलं आणि त्याचं टेम्परेचर काय झालं, डाऊन झालं, बरोबर आहे. आता या रूममध्ये समजा जर जास्त ह्युमिडिटी असते, पावसाळ्याचं वातावरण जसं असते त्याप्रमाणे, तर हे एवढं उतरलेलं नसतं, बरोबर आहे. आणि ते जर उन्हाळ्यामध्ये असेल तर लवकर उतरणार, डाऊन होणार, बरोबर आहे. पण ह्युमिडिटी तेव्हा कमी असते उन्हाळ्यामध्ये. आता हे दोन्ही रिडिंग घेतलेले आपण, बरोबर आहे. ठीक आहे, दोन्ही रिडिंग आपण घेतलेले आहे. याच्यावरून आपल्याला काय मिळालेलं आहे, 2 टेम्परेचर मिळालेले आहे. एक कोणता टेम्परेचर मिळाला आहे, ड्रायबल टेम्परेचर आणि एक वेटबल टेम्परेचर. आता हे दोन्ही टेम्परेचर मिळाल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, याच्यावरून आपण काय काढणार आहोत, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. या वातावरणामध्ये, या रूममध्ये आजची रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय आपल्याला हे माहिती पडणार आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण याच्यासोबत आहे या चार्टचा वापर करणार आहोत. या चार्टचा वापर करणार आहोत. आता चार्टचा वापर कसा करायचा, आता कॅल्क्युलेशन करताना आपण पाहिलेलं आहे की डीबीटी किती 25 डिग्री सेल्सिअस होतं, बरोबर आहे. आणि WBT किती झाला मग तो 20 डिग्री सेल्सिअस झाला. दोघातला जो डिफ्रेशन आहे त्याला आपण म्हणतो ड्रायबल डिप्रेशन लिहिलेलं असते त्याच्यामध्ये आपण, डिप्रेशन ऑफ वेट बल्ब. म्हणजे वेट बल्बचं डिप्रेशन किती झालं, कमी किती झालं वेट बल्ब, डिप्रेशन ज्याला म्हणतो आपण. डिप्रेशन किती झालं आहे, 5 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. वेट बल्बचं 5 डिग्री, त्याला म्हणतो आपण वेट बल्ब डिप्रेशन. आता या 2 व्हॅल्यूवरून आपण काय करणार आहोत, रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढणार आहोत. आता याच्यामध्ये हा चार्ट दिलेला आहे. चार्टची जी डाव्याकडची बाजू आहे त्याच्यामध्ये ड्रायबल टेम्परेचरचे पूर्ण व्हॅल्यू दाखवत आहेत, बरोबर आहे. आता आपलं ड्रायबल टेम्परेचर किती होतं, 25 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे ना. आणि जे उजवे कॉलम आहे, उजव्या साईडचे कॉलम आहे, त्याच्यामध्ये जे डिप्रेशन किती आला म्हणजे टेम्परेचर किती कमी झालं त्याच्या व्हॅल्यू लागलेले आहे. आता समजा इथे आपला ड्रायबल टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे, त्याच्यामधले आपल्याला 25ची व्हॅल्यू घ्यावं लागेल डाव्या बाजूची. पहिला जे आहे ना दिसतं तुम्हाला, याच्यामध्ये 25ची व्हॅल्यू घ्यायची, 25 डिग्री सेल्सिअस. आणि डिप्रेशन किती आहे, 5. आणि 5चं कुठे आहे, कॉलम पाहायचा, 4.5 नंतर 5. आणि हे डिप्रेशनची व्हॅल्यू आणि ड्रायबलची व्हॅल्यू ह्या दोन्ही ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात, म्हणजे दोन्ही ज्या ठिकाणी इंटरसेक्ट म्हणजे जोडल्या जातात, ती असते आपली रिलेटिव्ह ह्युमिडिटी. समजा या ठिकाणी 5ची घेत आहोत आणि इकडे 25 आणि 5, इथली व्हॅल्यू आहे 61, बरोबर आहे. म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आहे, आता RH व्हॅल्यू म्हणतो त्याला, ती आहे 61%. म्हणजे या रूमची आता सध्याची जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे ती 61% आहे. ठीक आहे. आता जे आपण कुठल्याही एअर कंडिशनिंगमध्ये पाहतो तिथं आता डिस्प्लेवर तुम्हाला दिसते RH, त्याचा अर्थ असतो रिलेटिव्ह ह्युमिडिटी. समजलं असते का? ठीक आहे.